अहो घर स्वच्छ ठेवायचं म्हटलं, परवा एक बाई बोलवली मी, तर तिनं नुसतं चपाती करायचं, भांडी घासायचं, हे करायचं ते करून तिनं 10,000 रेट सांगितला. म्हटलं की ह्याला सुद्धा एवढं डिमांड आलंय. पण ती ज्या कॉन्फिडन्सनं ती बाई बोलत होती की नाही, कॉन्फिडन्स का आला माहितीये? कारण आमच्या खेड्यामध्ये धुणं भांड्याला बायकाच मिळत नाहीत, आणि धुणं भांडी करायचं म्हटलं की इज्जत जाण्यासारखं वाटतं इथल्या बायकांना. ते त्या बाईनं ओळखलं होतं. तिचा तो कॉन्फिडन्स मला आवडला, आणि मी विचार केला की आता मार्केटला ज्याची मागणी आहे ना, तिनं ते प्रॉपर ओळखले, म्हणून तर तिचे पैसे पण कमी करत नाहीये. आठवड्यात मी 2-3 सुट्ट्या घेणार, मी 10,000 रुपयेच घेणार, बघा पटत असेल तर उद्यापर्यंत कॉल करून सांगा, नाहीतर मी लगेच दुसरीकडे जाणार. तिचा तो कॉन्फिडन्स का आला होता? कारण मार्केटची मागणी तिनं ओळखली होती. हेच आपल्याला पण करायचंय की मार्केटला काय चालते, लोकांना काय पाहिजे, हे जर आपल्याला कळलं की नाही, आपण काहीही करू शकतोय. लगेच करा म्हणत नाहीये, आजच उठा कामाला लागा असं मी म्हणत नाहीये, पण तुमच्याकडे जे बेस्ट आहे ना, ते तुम्हाला तेव्हा कळणार जेव्हा तुम्ही सुरुवात करणार. कदाचित तुमची पहिली पायरी चुकीची असेल, पण त्या प्रवासापर्यंत जाता जाता तुमच्यातलं बेस्ट तुम्हाला कळून जाईल. त्यामुळं फक्त आपण मुलांना डब्बा देतोय, नवऱ्याला डब्बा देतोय, नवऱ्याची काळजी घेतोय, मुलांच्या भविष्याचा विचार करतोय. उद्या मुलं मोठी होणार आहे, ते त्यांच्या आयुष्याचं बघणार आहेत. नवऱ्याचं त्याचं एक जागा आहे, त्याच्या ह्याच्यावरती आपलं पोट चालते. पोटाची गरज त्यांनी भागवली, पण जी इज्जत, जो पैसा, जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतःची एक आयडेंटिटी, ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, तर ते करा. आणि एक बेस्ट लेडीज आहे, जिला पुढे जायचंय, जिचं काहीतरी प्रोडक्शन असेल, थोडंफार तिने सुरुवात केली, तर तिला माझ्याकडून मदत म्हणून तिचं जे काही चॅनल असेल, तर त्याची स्टोरी मी माझ्या ह्या चॅनलवरती, युट्यूबचं जे नवीन चॅनल आहे त्याच्यावरतीही, आणि फेसबुक माझं जे आहे त्याच्यावरतीही तुमची स्टोरी लावली जाईल. ती माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी हेल्प म्हणून. तर ज्यांना खरंच काहीतरी करताय तर मला कमेंट करून सांगा, त्यातलं जे बेस्ट वाटेल, जिला खरंच गरज आहे, तर तिचं जे आहे ते मी स्टोरीला लावून देईन. जसं की एका ताईने मला काल मेसेज केला होता की मी घर बसल्या एक केसांसाठी तेल बनवते, ज्याचे रिझल्ट बेस्ट आहेत. तर अशाच काही महिलांच्या स्टोरी मी लावेन की जेणेकरून माझ्याकडून छोटीशी त्यांना हेल्प